नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर राजकारण महाराष्ट्राचं घडीघडीला बदलतं आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईचं तर सगळं अनपेक्षितच आहे. काल निकाल लागला, संध्याकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत निकालाचं चाललं. त्यात महायुतीनं बाजी मारलेली, अटीतटीची लढत झाली. जरी अटीतटीची लढत झाली असली तरी पण ठाकरेंनी पण बरीच ताकद लावली होती आणि त्यांना त्याचं म्हणावं असं अपेक्षित फळ भेटलं नाही. पण लढत टफ फाईट झाली आणि आता निकाल तर लागलेला आहे. निकाल लागला आहे भाजपाचे 89 आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे 29, असे 218 असं स्पष्ट बहुमत. त्यांना कुणाचीही दोघांना तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही, अपक्षाची किंवा दुसऱ्या पक्षाची. असं असताना आता महापौर सगळ्यांना वाटलं होतं की भारतीय जनता पार्टीचाच बसेल, कारण अपेक्षितच आहे की बाबा 89 जागा भेटलेल्या आहेत एवढं आणि मोठा भाऊ आहे निवडणुकीत ह्या तर ती त्यांचाच बसणार. पण राजकारणात काहीही कधीही घडू शकतं याची परिस्थिती येते आता. कारण एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षासाठी महापौरपद मागितलं आहे, असं मागणी केली. त्यांच्या पक्षाकडून, त्यांच्या नगरसेवकाकडून अशी मागणी होती की 2.5 वर्षासाठी आम्हाला पण महापौरपद पाहिजे. कारण त्यासाठी त्यांनी कारण दिलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं शताब्दी वर्ष हे आत्ता जे येणाऱ्या 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती, तिथून पुढं 1 वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष आहे, म्हणजे त्यांना 100 वर्ष झाले असते. त्यासाठी बाळासाहेबांना एक आदरांजली म्हणून, श्रद्धांजली म्हणून बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर बसवा, म्हणजे ती बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली, आदरांजली होईल. आणि जी मराठी माणसात थोडासा राग आलेला आहे भारतीय जनता पार्टीविषयी किंवा एकनाथ शिंदेविषयी, तो पण दूर होईल काही का प्रमाणात. कारण शेवट भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि एकनाथ शिंदे यांच्या महापौरमध्ये बराच फरक आहे. कारण एकनाथ शिंदेकडं जेवढी माणसं आहेत ती सगळी बाळासाहेब ठाकरेंनाच दैवत मानणारे आणि त्यांच्याच विचाराचे लोक आहेत. आणि जर एकनाथ शिंदे यांचा महापौर केला तर तो चांगला मेसेज एक मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात जाईल की शेवटी मराठीच केला आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणाराच मुंबईमध्ये महापौर बसला, जरी भारतीय जनता पार्टीचा सपोर्टने झाला तरी. आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीलाही होईल, असं त्यांचं शिवसेनेचं एकनाथ शिंदे यांचं पक्षाचं म्हणणं आहे. त्यासाठी आता खबरदारी म्हणून त्यांनी त्यांचे जे 29 नगरसेवक आलेले आहेत ते एका हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. 2-3 दिवस पुढचे ते त्याच हॉटेलमध्ये राहणार आहेत असं बातमी समजते आहे. ते पुढं काय असेल ते होईल. पण राजकारण अनिश्चितता असते, कोण कधी कुठल्या पक्षाला मिळेल सगळं काय सांगता येत नाही. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे फुटतील, एकामेकापासून दूर जातील अशी शक्यता काही नाही सध्या. पण राजकारणात काही होऊ शकतं आहे. आणि मुंबई ही एक प्रकारे राज्य आहे. 74,000 कोटीचे अर्थसंकल्प असलेले महानगरपालिका आहे आणि देशाची आर्थिक राजधानी. त्याच्यामुळं तिथं भारतीय जनता पार्टी ती हातातून कधी कुठल्याही परिस्थितीत एक वेळ शिवसेनेला महापौरपद देईल, पण ती हातातून जाऊ देणार नाही हे पण निश्चित आहे. आणि त्यांनी दिलेलंच चांगलं आहे आणि नाही दिलं तरी ते दोघं मिळूनच महापौर बसवतील आणि एक मुंबईचा विकास करतील अशी अपेक्षा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.